बोलूयात. राजूजी, आपण बघतोय की शक्तीपीठ महामार्गाला आतापर्यंत या सगळ्या कोल्हापूर, सांगली या सगळ्या पट्ट्यामधून प्रचंड विरोध झाला. मात्र आजची जी मंत्रिमंडळाची बैठक होती यामध्ये आता भूसंपादनाला मान्यता देण्यात आली आहे. तुम्ही अनेक आंदोलनामध्ये सहभागी होतात. तुमची नेमकी काय प्रतिक्रिया आहे? ते महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ म्हणजे लुटारूंचं टोळकं आहे आणि या टोळक्यानं अशा प्रकारचा निर्णय घेतला असेल तर आश्चर्य वाटायचं कारण नाही. पण तो निर्णय त्यांचा असेल, पण शक्तीपीठाला विरोध करायचा निर्णय 12च्या 12 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी घेतलेला आहे. तो शक्तीपीठ आम्ही कदापि होऊन देणार नाही. त्यांनी आता आजपासून सक्तीनं पोलीस बंदोबस्तामध्ये मोजणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु जसं अगदी ज्याची जमीन आहे त्याला आत टाकायचं, ताब्यात घ्यायचं, दडपशाही करायचं. पोलीस एखाद्या सुपारी दादासारखे वागायला लागलेले आहेत आणि पोलीस दडपशाही करून मोजमाप करण्याचा प्रयत्न करतायत. परंतु त्यांची पाठ वळताच शेतकऱ्यांनी सगळ्या खुणा उपसून टाकल्या आहेत. आणि मी इशारा देतो की तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी शेवटी तुम्हाला आमच्या वावरातनं जाणार आहे. तुम्हाला कदापि आम्ही शक्तीपीठासाठी जमीन देणार नाही. शेतकऱ्यांना मी सांगतो, गोपनी तयार करा, गोपनी तयार ठेवा आणि ड्रोन जेव्हा सर्वे करायला येईल गोपनीच्या दगडांना एक एक ड्रोन टिपून टाका. त्याशिवाय हे वटणीवर येणार नाहीत. यांना कदापि आम्ही शक्तीपीठ होऊन देणार नाही. ठीक आहे राजू शेट्टीजी, धन्यवाद. तुम्ही बोललात, तुमची भूमिका स्पष्ट केलीत यासाठी. आणि आमचे प्रतिनिधी राजू सोनावणे आपल्या सोबत होते. राजू, तुमचे सुद्धा आभार. पुढची बातमी बघूयात. मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघाच्या संदर्भात राहुल गांधी